हाय नमस्कार. प्रवीण काळे. आजचा दिनांक 6 जुलै 2025चा रविवार, आषाढी एकादशी. अवघा महाराष्ट्र पंढरी आणि विठुरायाच्या वारीत पांडुरंग हरी विठ्ठल करीत दंग असलेला. आमच्या स्थानिक विठ्ठल मंदिरात मी दरवर्षीप्रमाणे जाऊन दर्शनात न्हावून निघालो. अर्थात उपवास आहेच म्हणून उपासतापास सोहळे व दिनक्रम आटोपून नेहमीप्रमाणे रविवारच्या रात्री वृत्तपत्रे वाचाव्यास घेतली. शनिवारी दिनांक 5 जुलै 2025च्या चतुरंगात आलेल्या व निलिमा किराणे लिखित क्षमेच्या अलीकडे पलीकडे वाचून काढला व पुढचे काहीच वाचू नये असे मनाने ठरवलेले. कारण या लेखाने पूर्णतः आत्मभान विसरलेले लेख वाचला. त्यामध्ये असलेल्या क्षमाशीलतेच्या कांगोऱ्याचे मी चिंतन केले. माझेही असेच. एखाद्यावर रागावलो, चिडलो वा न समजलेलो किंवा माझ्याकडूनही कोणाप्रती काही चूक झाली तर मी क्षमा मागत वा क्षमा करत पुढे जाणारा. परंतु या सदरात आलेल्या 3 लेखांपैकी पहिला बहीणभावांच्या नात्यांमधील अबोल रेषा मला उजळणी देऊन गेली. असाच आमच्या बहीणभावांच्या नात्यातील अबोल रेषा मी मिटून टाकलेली. कारण अनेक वर्षांपूर्वी बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून तिच्याशी फारकत घेऊन नातेसंबंधाला बगल देऊन अबोला पत्करलेला. पण ऐन करोनाच्या काळात आयुष्य क्षणभंगूर आहे म्हणून मी राग विसरून तिला क्षमा करून टाकलेली. त्यामुळे मन उजळून पूर्ण स्वच्छ झालेलं व पूर्ण समाधान पावलेलो व आयुष्यात क्षमेच्या पलीकडे काही नाही हे शिकवण दिलेली व पुन्हा नवी गवसणी घालाव्यास तयार झालेलो. कारण या क्षमाशीलतेची ताकद ही माझ्या आयुष्यात परिपूर्ण व्यक्ती म्हणून मिरवता येणारी व राहणारी. कारण असेच काही वर्षांपूर्वी एक भली मोठी विभूती स्वामी गौर गोपालदास ह्या महानुभावाने स्वतः आपल्या वडिलांशी अबोला धरण्याबाबत ते वडिलांच्या मरणापर्यंत कायम ठेवून वडिलांना सॉरी बोलायचे राहून गेले म्हणून पुढील आयुष्यात तडफड तळमळ व्यक्त केलेली म्हणून स्वतःला अपरिपूर्णतेच्या रेषेत पाहत आलेली. म्हणून क्षमा ही आयुष्याचे सर्वात मोठे अस्त्र असलेले हे माझे मित्र सहकारी रवी मोरेकर सतत मला जाणून देत असलेले. असेच माझ्या अवतीभोवती आजूबाजूला नात्यांमध्ये सर्व समाजातील घटकांना मदत करताना सुद्धा बरे वाईट अनुभव त्या घटकांचे शिव्याशाप सहन करूनही त्यांना क्षमा करणारा मी अवलियास. परंतु त्यात माझी मेंटॉरगिरीची रेष ठरवावी का हा प्रश्नच आहे. हे सर्व क्षमेच्या पलीकडचंही आहे आणि अलीकडचंही. तरी ऐकूया मग लेख क्षमेच्या अलीकडे पलीकडे. लेखिका निलिमा किराणे. अभिवाचक प्रवीण काळे. आमच्या आजोबांच्या करारीपणाचे खूप किस्से आहेत श्रुती. एकदा त्यांची धाकटी बहीण माझी आत्या आजी त्यांना काहीतरी बोलली. त्याने ते खूप दुखावले. इतके की लाडक्या बहिणीशी त्या क्षणापासून त्यांनी जे बोलणं सोडलं ते शेवटपर्यंत. आत्या आजीनं 100दा माफी मागितली. माझं चुकलं दादा, माफ कर हे शब्दातून कृतीतून म्हणत राहिली. नातलगांना मध्यस्थी घातलं पण अशा मध्यस्थाकडे हे इतकं दुर्लक्ष करायचे की बिचारा अवघडूनच चूप व्हायचा. शेवटच्या आजारात आत्या आजीनं मला शेवटचं भेटून जा म्हणून निरोप पाठवला तरीही आजोबा गेले नाहीत. बिचारी त्यांचं नाव घेत गेली. ती गेल्यानंतर मात्र आजोबा अबोल झाले. असं सांगतात नंतर त्यांनी तिच्या नावाने भरपूर देणग्या दिल्या. पण मी तिच्याशी बोलायला हवं होतं असं मात्र त्यांच्या तोंडातून कधी निघालं नाही. पूर्वीच्या लोकांचा पिळच वेगळा. आदित्य त्याच्या आजोबाबद्दल श्रुतीला सांगत होता. त्यांचं हल्लीच लग्न झालं होतं. गप्पांमध्ये कौटुंबिक माहितीची देवाणघेवाण चालू असायची. सख्खी बहीण गेली तरी पीळ सुटला नाही हे तुला करारी आणि भारी वाटतं, श्रुती बोलून गेली. तसं नाही गं, मला त्यांचं वागणं उमजत नाही. मी त्यांना पाहिलं नाही पण आजोबांच्या करारी पिळदारपणासोबत त्यांचं प्रसंगावधान, धाडसीपणा, भावंडांची घराची एखादी जबाबदारी घेणं अशा चांगुलपणाच्याही कहाण्या आहेत. त्या ऐकल्यावर फार आदर वाटतो त्यांच्याबद्दल. आत्या आजीला घरातले बिचारी म्हणतात पण ती तेव्हा थोरल्या भावाला खूप दुखवण्यासारखंच बोलली असंही म्हणतात. आजोबांचं चुकलं असं स्पष्टपणे कोणी म्हणत नाही. त्यामुळे पीळ असणं हाच पुरुषार्थ, नाही तर तो माणूस पुळचट असं मला लहानपणी खूप वर्ष वाटायचं. कोणाचा राग आला की त्याच्याशी बरेच दिवस न बोलणं आमच्या घरात अजूनही घडतं. तू सुद्धा राग आल्यावर अबोला धरतोस, मला नाही खरं झेपणार आधी, श्रुती दसकून म्हणाली. लहानपणी करायचो तसं आता कधीच नाही. मोठेपणी माझा स्वतःचा विचार सुरू झाल्यावर आत्या आजीबद्दल वाईट वाटायला लागलं. एखाद्यानं आपल्याला दुखावल्यावर आपण न्यायाधीश असल्यासारखं वागायचं आणि शिक्षा म्हणून अनेक दिवस वर्ष अबोला धरायचा हे मला कधीच पटलं नाही.
सख्या बहिणीच्या तोंडून एकदाच निघून गेलेल्या एका वाक्याची एवढी मोठी शिक्षा. अत्याजी आयुष्यभर मनात अपराधी भाव घेऊन भावाच्या एका शब्दासाठी वाट पाहत राहिली. कल्पनेने कसं तरी होतं. श्रुतीला सहनच होईना. आजोबाच्या वागण्याचा अर्थ लावण्याचा मी जेव्हा विचार करतो ना, तेव्हा वाटतं लाडक्या बहिणीवर मरेपर्यंत आकस धरताना त्या काळातला कुटुंबप्रमुख पुरुषार्थाचा अहम वरचट झाला असावा. जितकं जास्त प्रेम तितकं दुखणं जास्त असतं हे खरं. पण काही काळाने त्यांना बहिणीची बोलावंसं वाटलं असेल, माफ करावंसं वाटलं असेल, तेव्हा स्वतःचीच पोलादी पुरुषांची इमेज मध्ये आली. कदाचित आत्याजी अशी अचानक जाईल असं त्यांना वाटलं नसेल. त्या काळात फारसे फोनही नव्हते. कदाचित निरोप उशिरा मिळाला असेल. नंतर मनाची तयारी करून निघेपर्यंत उशीर झाला असेल. कोण जाणे. आत्याजी गेल्यानंतरचं आजोबांचं कायमचं अबोल होणं आणि तिच्या नावानं देणग्या देणं हे मला पश्चाताप किंवा प्रायश्चित्तासारखं वाटतं. पण त्याचा काय उपयोग ग? आपलं अहम वरचढ न होण्यासाठी, क्षमाशीलता वर येण्यासाठी प्रेम जागं हवं. जाणीवेनं जागं करता यायला हवं. एवढं मी नक्की कायमसाठी शिकलो यातून. खरं गोष्टी घडणं न घडणं आपल्या हातात नसतं. पण त्यातून काय शिकायचं याची निवड नक्कीच ठरवू शकतो आपण. आदित्यचा हात हलकेच धरत श्रुती म्हणाली. फसवणूक सूड सृजन. अक्षराच्या चित्रपटाला आज सर्वोत्तम कथापटकथेचा पुरस्कार मिळाला होता. गेल्या 7 वर्षांच्या तिच्या कष्टांना आज खरी ओळख मिळाली असं तिला वाटलं. लहानपणीपासून तिला लिखाणाची आवड होती. बरीच बक्षिसंही मिळायची. पण सोसायटीतल्याच शाश्वतच्या प्रेमात पडली. लग्न झालं. अनेक मुलींसारखं स्वतःच्या आवडी बाजूला ठेवून तिने संसारात स्वतःला झोकून दिलं. पुढची 5-6 वर्षे घरच्या जबाबदाऱ्या, सासू सासरे, शाश्वतच्या कार्यालयासाठी लागेल ती मदत यातून ती रमून गेली. पुढे हळूहळू शाश्वतच्या आर्थिक गडबडी, कर्ज, फसवेगिरी हे बँकांचे फोन, वसुली, धमक्या विविध मार्गांनी तिच्यापर्यंत पोचलं. त्यामागोमाग हलक्या पावलांनी व्यसनं आली. आजपर्यंत लाडाकोडात सुरक्षित वाढलेल्या तिला कधीही न पाहिलेली जगण्याची वेगळी बाजू दिसली. त्याच दरम्यान तिचं गर्भार राहणं, शाश्वतचं एक प्रेम प्रकरण उघडकीस येणं, असंख्य वाद, भांडणं, एका वादानंतरच्या हातापायी झालेला तिचा गर्भपात, त्यानंतरच्या कोर्ट कचेऱ्या, घटस्फोट सगळंच खूप असह्य होतं. अक्षरा विलक्षण खचली. या काळात तिच्यासोबत होते आईवडील, बाबा आणि सखी, तिची जिवलग मैत्रीण. पुढची 2-1 वर्ष तरी तिच्या मनातला बोलण्यातल्या शाश्वतबद्दलचा तळतळाट, सुडाची भावना संपत नव्हती. ते न पाहून घरचे समजवायचे, आता सोडून दे ग, घडलेलं कशानेच बदलणार नाही आहे, त्याला माफ कर, तुझ्या मनाचा त्रास तरी थांबेल, मोकळी होऊन नव्याने सुरुवात कर. पण अक्षराच्या मनातल्या फसवणुकीच्या भावनेला क्लोजर वा पूर्तता मिळत नव्हती. एक प्रसंग आठवून संतापाचे सोडाचे संवाद मनात धुमसत असायचे. त्या दरम्यान बदल म्हणून तिने एका पटकथा लेखनाच्या कार्यशाळेत भाग घेतला. त्यामुळे लिहायची उर्मी जागी झाली. मनातला कल्लोळ वेगळं रूप घेऊन कागदावर उतरला. त्यानंतर ती लिहितच राहिली. मन शांत होता होता लिखाणाचा पोतही बदलला. परिपक्वता आली. हळूहळू लेखिका म्हणून ती नावारूपाला आली. एकदा तिच्या कथेवर चित्रपट करण्यासाठी एका दिग्दर्शकाने परवानगी मागितली. त्यासाठी एक नवीन दार उघडलं. पटकथेच्या टीमसोबत चर्चा करताना कथेतली पात्रे वास्तववादी असणं, भूमिकांचा चढता उतरता आलेख, पूर्ण काळ्या किंवा पांढऱ्या रंगातील टोकाची पात्र टाळून त्यांना मानवी चेहरा देण्यासाठी इतरांकडून आलेल्या अनेक सूचनांमधून माणसांच्या स्वभावाचे कंगोरे उलगडत गेले. तशीच ती स्वतःलाही उलगडत गेली. त्यातूनच कधीतरी शाश्वतचा स्वभावही तिला त्रयस्थपणे उलगडला. शाश्वत जसा होता तसाच होता. आपण ओळखायला कमी पडलो हेही समजलं. त्यासोबत मनाची तडफड, कडवटपणा संपत गेली. गोष्टींकडे बघण्याची तिची नजरच बदलली. त्यानंतर आणखी कामे येत गेली आणि आज या वर्षातला सर्वोत्कृष्ट कथापटकथेचा सन्मान तिला मिळाला होता. मनापासून आनंदी आहेस ना अक्षरा? आता तरी शाश्वतला माफ करणं जमेल? भूतकाळातून मुक्त व्हायला हवं ग, सखीनं विचारलं. खरं सांगू का सखी, आता या कशाची आवश्यकताच वाटत नाही. फसवणूक, संताप, सूड, माफ करणं या सगळ्याला ओलांडून पुढे गेले मी. उलट आज शाश्वतचे आभारच मानावेसे वाटतात. त्यानं दिलेल्या अनुभवामुळे माझ्यातल्या सुप्त क्षमता बाहेर पडल्या. चहूबाजूंनी वाढता आलं. फसवणुकीच्या दुःखात अडकून गुदमरण्याऐवजी त्यातून शिकले. सोडाऐवजी सर्जनाचा चॉईस जमला. तेव्हा क्षमतेच्या पलीकडे पोचता आलं हे समजते आता, अक्षरा समाधानाने म्हणाली. जबाबदारी, मर्यादा, स्वतःला क्षमा. विश्वेश एक आदर्शवादी तरुण इंजिनियर. जवळच्या सर्व लोकांचं भलं होणं ही स्वतःचीच जबाबदारी वाटायची त्याला. वर्गातल्या राहुलशी त्याची मैत्रीही यातूनच झालेली. राहुलच्या अभ्यासातल्या शंका सोडवताना त्याला
काहीच येत नाही, तो नापास होईल असं लक्षात येताच विश्वेशने स्वभावाप्रमाणे राहुलचं पालकत्व घेतलं. अभ्यास, प्रकल्प, परीक्षा सगळीकडे विश्वेशचा आधार घेत राहुल पास झाला. पुढे विश्वेशच्या कंपनीत त्याच्या मध्यस्थीनेच राहुलला नोकरी लागली. मदतीचा सिलसिला सुरू राहिला. राहुलचा परावलंब असणं विश्वेशला आवडायचं नाही. अनेकदा तो मदत करायला नाकारायचा, पण बहुतेकदा राहुलचं नुकसान टाळण्यासाठी ऐनवेळी मदतीचा हात पुढे करायचाच. एकदा स्वतःच्या प्रोजेक्टचं काम गळ्याशी आलेलं असल्यामुळे त्याने राहुलला अपेक्षित मदत केली नाही. दुर्दैवाने त्याचे फार विपरीत परिणाम झाले. राहुलला नोकरी गमवावी लागली. त्याचवेळी काही कारणाने राहुलच्या भावाची नोकरी गेली. आईला गंभीर आजारपण येऊन कर्ज झालं आणि त्यातच आईचं निधन झालं. राहुलचं घर पूर्ण विस्कटलं. तू थोडी मदत केली असतीस तर माझा जॉब गेला नसता, असं ऐकून विश्वेश्वर सगळ्या परिस्थितीचा दोष टाकून राहुलने त्याच्याशी असलेले सारे संबंध संपवले. विश्वेशने देऊ केलेली आर्थिक मदतही नाकारली. कालांतराने राहुलने कष्ट करून कुटुंबाची परिस्थिती सावरली. पण जे घडलं ते माझ्याचमुळे. मी चांगला माणूस नाही, मी राहुलचा अपराधी आहे असं विश्वेशच्या मनानं धरलं ते कायमचं. त्यामुळे कितीही आनंदाची घटना घडली तरी पुढच्याच क्षणी राहुलची आठवण येऊन तो दुःखी व्हायचा. एकदा विश्वेशला ऑफिसमधून उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला. त्याचा सहकारी अंकुश अभिनंदन करायला लागला तेव्हा विश्वेश म्हणाला, राहुलची नोकरी माझ्यामुळे गेली असताना या पुरस्काराचा मला आनंद कसा वाटेल. विश्वेशची मेंटॉरगिरी आणि राहुलचं परावलंबित्व दोन्ही अंकुशला माहीत होतं. तो म्हणाला, विश्वेश, राहुलचं जे झालं ते वाईटच घडलं, पण इतके महिने झाले तरी तू स्वतःला माफ करायलाच तयार नाहीस. सगळं तुझ्यामुळेच घडलं असं जबाबदार कसं धरू शकतोस तू स्वतःला. यात तुझी नेमकी जबाबदारी काय होती सांग बरं. मी त्याला इतकी वर्ष मदत केली, पण नेमक्या वेळी मित्र कर्तव्याला कमी पडला. तेव्हा तू स्वतःचा प्रोजेक्ट पूर्ण करण्याला महत्त्व दिलं नसतंस तर कदाचित तुझी नोकरी गेली असती. महाविद्यालयापासून तू मदत करत होतास. राहुलची शिकण्याची जिद्द कमी पडली. तुझ्या मदतीने त्याला वेळोवेळी वाचवलं, नाहीतर यापूर्वीच नोकरी गमावली असती त्यानं. आयुष्यभर राहुलचं पालकत्व निभावेन असं वचन दिलेस का तू कोणाला. अरे पण त्याच्या अडचणी केवढ्या वाढल्या. भावाची नोकरी, आईसुद्धा. त्यासाठी पण तू स्वतःला जबाबदार धरतोस का. एवढं सगळं तुझ्यामुळेच घडलं म्हणजे तर तू स्वतःला परमेश्वर समजायला लागलायस. अंकुश म्हणाला. तसं विश्वेश गप्पच झाला. विश्वेश, आपण राहुलला तेव्हा मदत करायला हवी होती असं आता वाटणं स्वाभाविक आहे, पण इतकं विपरीत घडेल हे तुला तेव्हा माहीत होतं का. जीवनमरण असंही कोणाच्या हातात नसतं, पण प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःचीच ठरवून अपराधी भावात तळमळत राहणं ही तू स्वतःला नेमकी कुठल्या गुन्ह्याची शिक्षा देतो आहेस. घर विस्कटत असूनही तुझी मदत राहुलने नाकारली, यात त्याचीही जबाबदारी येते. खरं तर तुझी मदत नाकारल्यावर आज राहुल स्वतःच्या जीवावर उभा आहे हे मला महत्त्वाचं वाटतं. मेंटॉरगिरीपर्यंत ठीक आहे, पण त्या उगाच स्वतःला गुन्हेगार ठरवून जगायचं की आपली नेमकी जबाबदारी समजून घेऊन स्वतःला माफ करायचं हे तू ठरवायचं आहेस भावा. तर पुरस्काराबद्दल मनपूर्वक अभिनंदन. आपला हात पुढे करत अंकुश म्हणाला. धन्यवाद अंकुश, नवीन दृष्टिकोन दिलास. राहुलला मदत करताना हेतू चांगलाच होता, पण कदाचित योग्य वेळी ठामपणे थांबून त्याला स्वावलंबी व्हायला भाग पाडलं नाही. एवढीच माझी जबाबदारी असेल यात. यापुढे मात्र मेंटॉरगिरी करताना मधली रेष ठरवून घ्यायची एवढं शिकतोय मी यातून. विश्वेश शांत होत म्हणाला. धन्यवाद.